तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यान शिक्षणाचा या यूट्यूब चॅनेलवरती. तर बघा, शिक्षक होण्यासाठी धडपड करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे की KVS आणि NVS या विद्यालयामध्ये शिक्षकांची भरती निघालेली आहे. तर तुमचं सीटेट असेल तर तुम्ही नक्कीच इथं ट्राय करा आणि तुम्हाला नोकरीच घ्यायची असेल तर तुम्ही इथं नक्कीच ट्राय करू शकता. तर इथं 14,000 पेक्षा जास्त वॅकन्सी आलेली आहे. जवळजवळ मागील 2 ते 3 वर्षातील ही सर्वात मोठी वॅकन्सी आहे. तर ही संधी तुम्ही अजिबात दवडू नका. ज्यांना खरंच नोकरी करायची आहे, अगदी गरज आहे आणि खरंच शिक्षक बनायचं आहे, तर त्यांनी नक्कीच इथे अप्लाय करू शकता. तर चला पाहूया किती जागा आलेल्या आहेत आणि कोणकोणते आहेत ते. तर बघा, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती. तर KVS आणि नवोदय केंद्रीय विद्यालयाच्या आणि नवोदय विद्यालयाच्या जागा इथं एकत्रित सुटलेल्या आहेत. तर बघा, त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म कुठं करू शकता, तर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय ही वेबसाईट आहे बघा, www.cbse गव्हर्नमेंटची. आणि दुसरी म्हणजे ही एक आहे पहिली CBSE गव्हर्नमेंटची, दुसरी आहे नवोदया आणि केंद्रीय विद्यालयाची इथं आहे KVS संघटन. याच्यावरती तुम्ही जाऊन ऑफिशियल वेबसाईटला जाऊनच तुम्ही इथं काय करू शकता, फॉर्म भरू शकता किंवा याची माहिती घेऊ शकता. तर बघूया पुढे माहिती आपल्याला काय मिळते ती, कोणत्या कोणत्या वॅकन्सी आहेत आणि कशा प्रकारच्या आहेत ते आपण पाहूया. तर बघा, पहिली पोस्ट आहे ती असिस्टंट कमिशनरची, जे काय बघा ओपन मध्ये आहेत 5, EVS 0, OBC 2, SC 1, ST 0. तर टोटल या आहेत 8 जागा इथं. आणि हे ऑर्डर म्हणजे अपंग जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आहे. आणि नंतर आहे असिस्टंट कमिशनर, ही KVS ची आहे आणि ही असिस्टंट कमिशनर आहे NVS ची म्हणजे नवोदय विद्यालयाची. इथं UR च्या आहेत 6 जागा, EWS आहे 1 जागा, OBC NCL च्या आहे 2 जागा, SC आहे 0, ST 0, टोटल आहेत 9 जागा. पुढे आहे प्रिन्सिपल. तर आता प्रिन्सिपलच्या बघा, KVS साठी आहेत 68 ओपनच्या, EVS 0, OBC 36 आणि SC 20, ST 10, टोटल आहेत 134. NVS च्या आहेत 49, EVS च्या आहेत 0, OBC NCL च्या आहेत 25, SC च्या आहेत 13, ST च्या आहेत 6 आणि टोटल जागा आहेत किती, 93. तर आता पुढे बघूया. तर पुढे बघा, पुढे व्हाईस प्रिन्सिपल. तर व्हाईस प्रिन्सिपल KVS विद्यालयासाठी आहेत. तर UR म्हणजे ओपन मध्ये येतात 31 जागा, EWS च्या 0 जागा, OBC च्या 15, SC च्या 8, ST 4, टोटल आहेत 58. तर इथे मी सर्वांना क्लिअर करू इच्छिते की जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही TET पास आहोत किंवा आणि टेट पास आहोत, टेटला आमचा रँक आलाय तर आम्ही इथं भरू शकतो, तर अजिबात नाही, असं होत नाही. तुम्हाला CTET परीक्षा पास करावी लागेल. CTET परीक्षा जर तुमची पास असेल, जर तुम्ही ती परीक्षा पात्र असाल तरच तुम्ही इथं NVS किंवा KVS विद्यालयाला फॉर्म भरू शकता. ही केंद्राची परीक्षा आहे. TET फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे. TET पास केलं तर तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्येच शिक्षक होऊ शकतात. जर CTET तुम्ही पास असेल, बोर्डाची परीक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम तुम्ही पास असाल, तर तुम्ही ऑल इंडिया टीचर होण्यासाठी पात्र आहात. म्हणजे की थोडक्यात KVS आणि NVS साठी TET चालत नाही. इथं फक्त ओनली अँड ओनली CTET पात्र स्टुडंट हवे आहेत. तर चला पाहूया पोस्ट ग्रॅज्युएटेड टीचर्ससाठी काय काय जागा आहेत ते KVS मध्ये. तर बघा, हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नॉलॉजी. तर बघा, या सर्व विषयाच्या सर्व कास्ट वाईज जागा इथं आपल्याला दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि NVS मध्ये PGTच्या टोटल जागा आहेत 1465. आणि PGTच्या NVS मध्ये किती जागा आहेत ते बघूया. तर बघा, सब्जेक्ट आहेत हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जॉग्राफी, तसेच इकॉनॉमिक्स, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, फिजिकल एज्युकेशन, मेल आणि फिमेल आहेत. तर बघा, याच्या टोटल जागा आहेत इथं दिलेल्या आहेत आपल्याला
तर बघूया याच्या टोटल जागा किती आहेत. तर याच्या टोटल जागा आपल्याला दिसतात की 1513. किती? 1513 याच्या इथं टोटल जागा आपल्याला दिसून येतात. आणि इथं कास्ट वाईज जागा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थितरित्या त्याचा अनालिसिस करू शकता. आता पुढे आहेत पोस्ट ग्रॅज्युएटेड टीचर्स PGT मॉडर्न लँग्वेज. तर लँग्वेजसाठी या जागा आहेत बघा. तमिळ, तेलुगू ज्यांचे सब्जेक्ट असतील त्यांच्यासाठी या जागा इथं दिलेल्या आहेत. तर पुढे बघूया आपण. तर आता पुढे बघा, पुढे आहे PGT टीचर्स KVS. तर बघा ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स त्यांच्यासाठी बघा हिंदी, इंग्लिश, संस्कृत, सोशल स्टडीज, मॅथमॅटिक्स, सायन्स, फिजिकल हेल्थ एज्युकेशन, आर्ट एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स, स्पेशल एज्युकेटेड TGT. तर बघा इथं कास्ट वाईज नमूद केलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या. याच्या टोटल जागा आहेत 2794. पुढे आहेत लायब्ररियनच्या म्हणजे ऑदरच्या. आता पुढे आहेत PGT. आता PGT साठी बघा ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरसाठी सब्जेक्ट आहे हिंदी, इंग्लिश, सोशल सायन्स, मॅथमॅटिक्स, सायन्स, TGT फिजिकल एज्युकेशन फिमेल आणि TGT आर्ट. पुढे आहे कम्प्युटर सायन्स, TGT म्युझिक, लायब्ररी, स्पेशल एज्युकेटर. तर यांच्या टोटल जागा आहेत 2978. किती जागा आहेत? 2978 PGT इन NVSच्या जागा इथं तुम्हाला दिसून येतील. आता पुढे आहे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स लँग्वेजसाठी आहेत. तर बघा ह्या लँग्वेजचे टीचर्स आहेत NVS मध्ये, जे आपण मगाशी पाहिलं मराठी, मिझो, नेपाली ज्यांच्या लँग्वेज असतील त्यांनी इथं तुम्ही फॉर्म भरून अप्लाय इथं करू शकता. तर बघा आता इथं आली प्रायमरीची जागा, प्रायमरी सेक्शन PRT इन KVS. तर बघा इथं पोस्ट आहेत कोणत्या? तर स्पेशल एज्युकेटर PRT. तर बघा ओपन मध्ये आहेत 202, EWS आहे 49, OBC 133, SC 74 आणि ST आहे 36. PRT मध्ये आहेत UR 1089, EVS आहे 268, OBC आहे 724, SC आहे 402, ST आहे 201. PRT म्युझिक, तर म्युझिक साठी आहेत UR 78, EWS 18, OBC 49, SC 29, ST 13. तर बघा इथं टोटल वॅकन्सी दिलेलं आहे, टोटल मिळून झालेला आहे 3365 इथं जागा आपल्याला PRT KVS साठी एकूण दिसून येतात. आता हा आहे नॉन टीचिंगचा KVS मध्ये. तर ज्यांना नॉन टीचिंग मध्ये भरायचं असेल त्यांनी तुम्ही तिथं अप्लाय करून घेऊ शकता. स्किल दाखवू इच्छिते. तर बघा असिस्टंट कमिशनर साठी आहे बघा लेवल 12चं 78,800 ते 2,92,000 हे यांचं काय आहे पे स्केल आहे. तर बघा इथं पण तुम्ही पाहू शकता, इथं सुद्धा दिलेलं आहे. आणि बघा इथे सुद्धा दिलेलं आहे. आता इथं वयाच्या 35 इयर्स दिलेलं आहे, पण तिथं पुढे त्यांनी एक मेन्शन केलेलं आहे की किती वय तुमचं असावं, ते म्हणजे किती वयापर्यंत तुम्हाला सूट दिलेली आहे ते पुढे त्यांनी तिथं मेन्शन केलेलं आहे. तर बघा इथं पे स्केल त्यांनी दिलेलं आहे. पे स्केल यांचं केंद्राचं खूप चांगलं असतं. तर इथं बघा प्रायमरी टीचरची सॅलरी इथं दिलेली आहे, त्यांचं एज दिलेलं आहे इथे पण स्पेशल एज्युकेटरची प्रायमरी टीचरची सॅलरी दिलेली आहे. तर बघा इथं त्यांनी कॅटेगरी वाईज एजचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही किती वयापर्यंत इथं पात्र असू शकता इथं त्यांनी वयाची पात्रता मेन्शन केलेली आहे. बघा वुमेनसाठी सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे, ऑदरसाठी सुद्धा इथं त्यांनी दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. एक्झामसाठी कोणते कोणते सब्जेक्ट असतील आणि किती मार्काची एक्झाम असेल ते त्यांनी इथं दिलेलं आहे. तर बघा इथं आपल्याला एक्झामसाठी असेल जनरल रिझनिंग, न्यूमरिक ॲबिलिटी,
बेसिक कम्प्युटर लिटरसी, जनरल नॉलेज, लँग्वेज इंग्लिशमधील टेस्ट असेल आणि लँग्वेज वन अदर मॉडर्न इंडियन लँग्वेज, म्हणजे तुमची इंडियन लँग्वेज जी असेल त्याच्यावरती इथं असेल. आता बघा इथे किती क्वेश्चन विचारले जातील, तर बघा प्रत्येक भागावरती 20 प्रश्न असतील आणि 60 मार्क असतील. तर टोटल प्रश्न 100 असतील इथे, टोटल प्रश्न इथे 100 असतील आणि गुण असतील तुम्हाला किती, 100 प्रश्न आणि 300 गुण तुम्हाला इथं असतील. तर बघा मी पुन्हा एकदा दाखवते हाऊ टू अप्लाय. तुम्ही इथं कसं अप्लाय करू शकता, तर ही वेबसाईट आहे जी ऑफिशियल आहे, त्याच्यावरतीच तुम्ही अप्लाय करून फॉर्म भरू शकता. ही नवोदयाची आहे, ही CBSEची आहे आणि ही KVS संघटनची आहे. तर त्याच्यावरती तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा पुढे आपण पाहणार आहोत. तर आता एक्झाम फी किती आहे, तर बघा एक्झामची फी आता ही केंद्राची आहे म्हटल्यानंतर एक्झामची फी कशी आहे बघा. तर आता असिस्टंट कमिशनरसाठी आहे, एक्झामिनेशन फी आहे 2300 आणि प्रोसेसिंग फी आहे 500, जी की त्यांची वेगळी फी असते, म्हणजे 2300 प्लस 500 अशी तुमची फी जाणार आहे. तर प्रिन्सिपलसाठी सुद्धा 2300 प्लस 500, व्हाईस प्रिन्सिपलसाठी सुद्धा 2300 प्लस 500 असे इथं फी दिलेले आहेत बघा. 2300 पासून ते 1200 पर्यंत इथं फी आहेत. आणि प्रोसेसिंग फी त्यांची कशी आहे 500, ही कंपल्सरी प्रोसेसिंगची त्यांची फी आहे. काय मेन्शन केलेलं आहे, तर इथं बघा SC ST PW BD आणि एक्स सर्व्हिसमन जे आहे त्या कॅटेगरीमधले जे आहे त्यांच्यासाठी काय असणार आहे, फक्त प्रोसेसिंग फी असणार आहे जी की 500 रुपये असणार आहे. त्यांच्यासाठी ऑदर फी जी आहे जी 1200-2300 रुपये आहे ती फी त्यांच्यासाठी नसणार आहे. तर चला पुढे बघूया आपण. तर बघा पुढे आता इथं त्यांनी दिलेलं आहे इम्पॉर्टंट डेट्स त्यांच्या ज्या आहेत त्या बघा. तर त्यांची इम्पॉर्टंट डेट्स बघा. तर रजिस्ट्रेशन ओपन 4 नोव्हेंबरला झालेलं आहे, म्हणजे 14 तारखेपासून त्यांचं रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे. तर क्लोज कधी होणार आहे फॉर्म भरायचं, म्हणजे फॉर्म भरायचं त्यांचं 14 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि शेवटची लास्ट डेट आहे ती 4 डिसेंबर, म्हणजे 4 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. तर बघा फी डिपॉझिट त्यांचं ओपन असणार आहे ते पण 14 नोव्हेंबर पासून ते 4 डिसेंबर पर्यंत. तर नक्कीच तुम्ही इथं अप्लाय करा. ज्यांना टीचर बनायचं आहे, त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं आहे, त्यांनी इथं नक्कीच ट्राय करा आणि आपलं भविष्य घडवा. तर अभ्यासाला लागा आणि सर्वांनी चांगला अभ्यास करा आणि आपलं भवितव्य घडवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.